पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून हवामान विभागाने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे। सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। अनेक ठिकाणी पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून प्रशासनाने नागरिकांना नदीकाठ, धबधबे, पूरग्रस्त भाग आणि धोकादायक पर्यटन स्थळांपासून दूर राहण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे। असे असतानाही वाडा तालुक्यातील प्रसिद्ध तिळशेश्वर मंदिर परिसरात काही तरुणांनी प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत वैतरणा नदीच्या पात्रात सुमारे 20 फूट उंचीवरून जीव घेण्या उड्या मारल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे। पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान झाला असून पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज घेणे अशा परिस्थितीत अत्यंत कठीण असते। तरीही काही जण जीव धोक्यात घालून स्टंट करत असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या नादात अनेक तरुण स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे। पावसाळ्यात नदीच्या पाण्याचा वेग अचानक वाढू शकतो, भोवरे तयार होऊ शकतात किंवा पाण्याखाली दगड, झाडांचे ओंडके आणि इतर अडथळे असू शकतात। त्यामुळे क्षणभराचा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो। यापूर्वीही राज्यातील विविध भागात अशा प्रकारच्या धोकादायक कृत्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे। त्यामुळे प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही त्या धाब्यावर बसवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी अशा ठिकाणी गस्त वाढवून धोकादायक स्टंट करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे। पावसाळ्यात नदी, धबधबे आणि पूरग्रस्त ठिकाणी स्टंट करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे। प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, स्वतःचा आणि आपल्या कुटुंबांचा जीव सुरक्षित ठेवा। एक व्हिडिओ किंवा काही क्षणाचा थरार आयुष्यापेक्षा कधीच मोठा नसतो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।